नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बँक ऑफ इंडियातर्फे वॅकन्सी झालेल्या आहेत बघा मित्रांनो. वॅकन्सीज कशा आहेत बघू या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये. तर बघा मित्रांनो, बँक ऑफ इंडिया लिडिंग पब्लिक सेक्टरमध्ये वॅकन्सी झालेल्या आहेत. 25 डिसेंबर 2025 पासून फॉर्म चालू होणार आहेत आणि लास्ट डेट आहे 10 जानेवारी 2026. एज ऑफ क्वालिफिकेशन 1/12/2025 पर्यंत कंप्लीट असले पाहिजे. म्हणजे तुमचं एज 18 पाहिजे, 20 पाहिजे असेल तर ते 1/12/2025 पर्यंत कंप्लीट असले पाहिजे. बाकी अजून एक्झामिनेशनच्या डेट आलेले नाहीत बघा, त्यानंतर डिक्लेअर केल्या जातील. तर ट्रेनिंग सीट बघा मित्रांनो, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, झारखंड, कर्नाटका, केरला, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, न्यू दिल्ली, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बंगाल, ग्रांट यामध्ये आल्यात वॅकन्सीज. तुम्ही बघता टोटल त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी मग बघा मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया 1/12/2000 पर्यंत एजचं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर मिनिमम एज पाहिजे बघा मित्रांनो 20 वर्षांनी, मॅक्झिमम एज पाहिजे 28 इयर्स. कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, ग्रॅज्युएट कंप्लीट असलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांचं. एक डिग्री बिटवीन 1/4/2021 ते 1/12/2025 म्हणजे 1 एप्रिल 2021 ते 1 डिसेंबर 2025मध्ये त्याची डिग्री कंप्लीट असलेली पाहिजे. नंतर बघा मित्रांनो, शेड्यूल कास्टला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, ओबीसीला 3 वर्षाचं आणि फिजिकली डिसेबल विद्यार्थ्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यांनी. बाकी फिजिकल कंडिशन खूप चांगली असली पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही डिटेल वाचू शकता या PDF तुम्ही. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल बघा मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर कसं राहणार आहे. तर ऑनलाईन अप्लिकेशन केले जाणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन घेतली जाणार आहे तुमची. तर जनरल फायनान्शियल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 25 मार्काकरता, इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन 25 मार्काकरता, क्वांटिटिव्ह अँड रिझनिंग अप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्काकरता आणि कॉम्प्युटर नॉलेजचे 25 क्वेश्चन 25 मार्काकरता. असे 100 क्वेश्चनची राहणार आहे आणि 100 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. 90 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. बाकी त्यानंतर तुम्ही ज्या स्टेटमध्ये काम करणार त्याच्याकरता ते घेणार आहेत लोकल लँग्वेजची टेस्ट. ती फक्त क्वालिफाईंग होणार आहे फक्त. पण तुम्ही जर रिटर्न एक्झामिनेशन क्लिअर केले तरच तुम्हाला ही लँग्वेजची टेस्ट देता येणार आहे. नंतर स्टायपंड किती मिळणार आहे बघा मित्रांनो. तर स्टेट बँकेकडून 8,500, इंडियन गव्हर्नमेंटकडून 4,500, असे टोटल 13,000 रुपये पर मंथ तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे बघा मित्रांनो. अप्रेंटिसशिप पदाकरता ही वॅकन्सीज आलेल्या आहेत. 1 इयर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम आहे बघा मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या PDF ची तर आपला बघा मित्रांनो 25/12/2025 पासून या लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही अप्रेंटिस पोर्टलवर तुम्ही जाऊन अप्लिकेशन करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.